नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉट बाय न्यूपॉन स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महालक्ष्मी टॉवर, कासार वडवली, ठाणे पश्चिम इथे आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सुविधा अभिजित महाडिक या वहिनींना भेटणार, त्यांना बोलतं करणार. त्यांची प्रेमकथा आहे की अरेंज मॅरेज आहे, सारंच जाणून घेणार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया महाडिक कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. सासू सासरे प्रेमळ, आई वडील हौशी, अभिजितरावांचे नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. द्या आता ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. ते पप्पा. त्यानंतर ती माझी बहीण, छोटी बहीण. हा माझा छोटा भाऊ. हा मोठा भाऊ. आणि ती भावाची मिसेस वहिनी माझी. त्यानंतर ही माझी आत्या. नमस्कार. हे आत्याचे मिस्टर. हे काका, काकी, काका. ती दुसरी आत्या. आणखीन एक आत्या आली. आणखीन माझी आजी आली आहे, मेण करून गावावरून आजी आली आहे. ती माझी आजी. आणि ही माझी छोटी मुलगी मृण्मयी. आणि त्याचप्रमाणे माझ्या सोसायटीतील आणि माझ्या इतर सगळं फ्रेंड्स परिवार. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं सॉरी, माझं बालपण काय झालं? मी इकडे बघून कुठलं बालपण त्यामुळे समजलं नाही मला. मी म्हटलं तिकडे कोणाला विचारत असाल त्यामुळे कोणाला विचारलं. आजी नमस्कार. कळलं, त्यांना माहिती आहे तुमचं बालपण. माझं बालपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये निवळी म्हणून गाव आहे. तिथे लहानाची मोठी मी तिकडे झाले. आई बाबा काय करायचे? पप्पांचा आमचा बिझनेस आहे, कात व्यवसाय. आणि आई माझी टीचर आहे, प्रायमरी टीचर आहे. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण नागपूरचं. मग तुमची भेट कुठली? आमचं ऍक्च्युली अरेंज मॅरेज आहे. पप्पांनीच आमच्या. हे का सांगितलं तुम्ही मला? तेच मी म्हटलं अरेंज. माझा प्रश्न काय होता माऊली, तुमची भेट कुठली? तुम्ही त्याच्यावरती सांगितलं ऍक्च्युली आमचं अरेंज मॅरेज. म्हणजे ऍक्च्युली का सांगावं वाटलं तुम्हाला ते सांगा आता. नाही, पण आमचं अरेंज मॅरेजच आहे. असं पत्रिका बघून हे केलं. पण माझा एक तो सांगायचा किस्सा असा आहे की माझं इतक्या लवकर लग्न ठरलं की मी ऍक्च्युली MBAचा सेकंड इयर करत होते. आणि आदल्या दिवशीच माझ्या पप्पांचा मला फोन आला की असं आमच्या तर ध्यानीमनी पण नव्हतं की माझं लग्न ठरेल म्हणून. तर पप्पांनी मला संध्याकाळी 7 वाजता कॉल केला की अरे तुला असं असं एक स्थळ आहे, तर चांगलं आहे सगळं. मला तर छान वाटलं. ते येऊन गेले होते इथे घरी. तर मग कशाला येऊन गेले होते? तेव्हाच फ्लॅट ह्यांनी आधी घेतला होता इथे. तर पप्पा माझे येऊन गेले होते. आमच्या घरी येऊन गेले होते. अच्छा, पप्पा येऊन गेले होते. आत्या माझ्या तिन्ही पण आत्या ठाण्यातच राहतात. तर मग मी माझी आत्ते बहीण पण एक ठाण्याला राहते. तर तिच्या घरी पाहण्याचा प्रोग्राम झाला होता. आणि तेव्हा तर माझं असं की म्हणजे मी तर पूर्ण प्रिपेअर्ड पण नव्हते की माझ्याकडे असं काही नाही. पण मग साडी वगैरे मी सगळं तिचंच हे केलं होतं. आणि मग पसंती वगैरे झाली. आणि त्यातून मग तेव्हा येऊन बसले होते ठाण्यात? नाही, ते ठाण्यातच होते. अच्छा, जॉबलाच होते. त्याच घरी राहत होतो ते तेव्हा त्यांनी इथेच राहत होते. मग तुम्ही बघायला कुठे गेले मुलगी? ऐरोलीला. ही ऐरोलीला. अच्छा, तेव्हा तुम्ही ऐरोलीला नाही, ठाण्याला. ठाणे ऐरोलीला मी जाऊन येतो, तुम्ही ठरवलं? नाही, साकेतला. त्यांचं ऑफिस ऐरोलीला आहे, त्यामुळे आय थिंक त्यांना ऐरोली असं पटकन. आता मला तर काहीच माहिती नाही. नाही, साकेतला झाला बघण्याचा प्रोग्राम. साकेत कुठे आता? हे ठाण्यातच येतं, साकेत म्हणून एरिया आहे. हा, मग काय झालं साकेतला? मग मी साकेतला आत्ते बहिणीकडे माझा पाहण्याचा प्रोग्राम झाला. मग आणि मग काही 2-3 दिवसानंतर पसंती वगैरे. आठवतो तो दिवस तुम्हाला? काय झालं होतं? तर त्याची गंमत अशी आहे की हिचा पहिलाच प्रसंग असेल, ही सांगेल तुम्हाला. माझं तेव्हा म्हणजे असं आमचं चाललं होतं की चला आता लग्नाचं वगैरे बघूया. तर काही मुली असं बघणं झालं होतं. तुम्ही बघितलं? कुठे? ठाण्यातच? नाही, म्हणजे वेगळ्या वेगळ्या जागी. आम्ही पुण्याला, मुंबईला बघण्याचे कार्यक्रम सुरू होते. थोडेसे झाले होते. आणि हिचे पप्पा आमच्या घरी आले. आणि तेव्हा मी नव्हतो, ऑफिसला होतो. घरी आल्यावर मला आई पप्पांनी सांगितलं आणि फोटो वगैरे दाखवला.
तर त्याचा जो फोटो होता तो म्हणजे आपला ऍडमिशन फॉर्मला वगैरे देण्याला जे वापरत असतील 11वीतला. हा. पण त्यावेळेला ऍक्च्युली आमची तयारी पण काही नव्हती बोलू त्यामुळे द्या बोलू द्या. हा बोलू दे. तर आता याच्या आधी मी वेगळ्या प्रसंगांमधून गेलो होतो, त्यामुळे मला एकदम सरप्राईज म्हणजे तुम्हाला बरेच फोटो बघायची सवय होती. सवय होती. हा, मान्य आहे. तर त्यामुळे मी सरप्राईज झालो आणि मी पाहिलं. आणि ऍक्च्युली ते फोटो आपण कसे काढतो, एकदम असे फॉर्मल, त्यात काय असं खूप मेकअप किंवा काहीच नसतं. तर मला ते आवडलं की दे आर सो स्ट्रेट फॉरवर्ड आणि हे आहे. त्यामुळे म्हटलं चला मग काही हरकत नाही, आपण बघून येऊया. आणि म्हणजे कसं बाकी सगळ्या गोष्टी तर बरोबर होत्या आपल्या फॅमिलीच्या दृष्टीने. आणि मग त्या दिवशी आम्ही गेलो बघायला तिकडे, बोललो वगैरे आपलं जनरल. त्याच्यानंतर आम्हाला थोडा वेळ दिला वेगळं बोलायला त्यांच्या घरी. आणि मला तो एक अनुभव होता त्यावेळेला मुली वगैरे बघायला जायचा. आणि त्यावेळेला मला जे म्हणजे जेव्हा हिच्याशी भेटलो तर एक मला लक्षात आलं की आपण जेव्हा लग्नासाठी निघतो किंवा आपण मुलगी पसंत करतो तर जे एक ज्याला असं आपण ऐकतो की क्लिक झालं वगैरे असं, तर जेव्हा मी हिला पहिल्यांदाच भेटलो तेव्हा मला असं एक फिलिंग आलं. आय डोंट नो हाऊ टू डिस्क्राईब दॅट, पण तशा पद्धतीने त्या बघितलं पाऊस आला. तो क्षण सांगायला लागल्यावर पत्र्यावर पाऊस पडायला लागला है ना. म्हणजे खरंच क्लिक झालं होतं. खरंच क्लिक झालं. पाऊस आला नसता तर खोटं. तसं नाही. बरं, मग तेव्हा तुम्हाला वाटलं की हे तेव्हा मला वाटलं की म्हणजे असं आपण जनरली लग्नाच्या वेळेला जे कॉम्प्लिमेंटरी स्वभाव असायला पाहिजे, तिचा तो जसा स्वभाव आहे. म्हणजे माझ्यात जे गुण नाही आहेत तसे अनेक गुण तिच्यामध्ये आहे. आणि ते म्हणजे त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष बरोबर ठरते. बरं, मला सांगा वहिनी, ते कधीच रागवत नसतील ना? नाही, असं तर केव्हा रागवत नाहीत, पण कधीतरी थोड्याशा ह्याच्यावरून, पण असे रागवत नाहीत. कधी बोलतात. कसा हा, स्वभाव आहे असं. त्यांचा? नाही, तसं त्यांचा खूप मनमिळावू आहे. त्यांना असं मी एखादी गोष्ट करावी असं त्यांचा नेहमी त्यांचा पाठिंबा असतो. तशात माझ्या आईंचा सुद्धा आमच्या म्हणजे नेहमी त्यांचा पाठिंबा असतो. असं कधी सुनांना चालेल, आवरून घे नंतर. छान आहे, पण एकंदरीत स्वभाव वगैरे छान आहे. सासूबाईंबद्दल काहीतरी सांगत होता ना? मी रडायच्या आधी सांगा. नाही, त्यांचं पण खूप असं म्हणजे त्या नेहमी असा पाठिंबा देत असतात. खूप कोऑपरेटिव्ह आहेत. बस इतकंच. संपलं? मला वाटलं निबंध लिहालो. पण त्या शब्दांपेक्षा डोळ्यातूनच इतक्या बोलल्या. सासूबाईंचं फक्त स आला तोंडात आणि लगेच डोळ्यातून धारा सुरू झाल्या. यातूनच दोघांमध्ये किती जिव्हाळा आहे, ओलावा आहे हे स्पष्ट होत आहे. वहिनींचा स्वभाव कसा आहे? तिचा स्वभाव हळवा आहे थोडा. सगळ्यांची खूप पटकन मिळवून घेते स्वतःला. आणि म्हणजे खूप अशी काळजी करते सगळ्यांची. आणि स्वभावाच्या बाबतीत म्हणजे चिडचिड वगैरे असं काही हे नाही आहे तिचं. आज वहिनी तुमचं कौतुक चाललंय, कसं वाटतं ऐकून? खूप छान वाटतंय. छानच वाटतंय. तुम्ही आज एकदम इमोशनल झालात. नाही, पण आता झाली नॉर्मल. नॉर्मल झाला? थांबू का थोडा वेळ? नाही, झाली नॉर्मल झाली. ग्लासभर पाणी घेऊन येऊ? नाही. कारण वहिनी तुम्ही हसत राहा, आनंदात राहा, हेच आमचं नेहमी सांगणं असतं. बरं, याच नोटवरती पहिल्या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार वहिनी बघूया. वेळ 1 मिनिटाची आणि 1 मिनिटामध्ये ती चांदीची अन्नपूर्णा इथपर्यंत घेऊन येणार का बघूया. चला, पहिलं वाक्य तुमच्यासाठी. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. वेळ सुरू. प्रेमाचं प्रतीक संगमवरी महल. 20 सेकंद होऊन गेलेली आहेत. महाराष्ट्रात रायगड किल्ला तर दिल्लीत लाल किल्ला. दिल्लीचं कुटुंबनार आहे आतमध्ये. 40. 20 सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 2, 1. वेळ
संपली. काही नाही, वेळ होती, पण यांच्या रेफ्रिजरेटरवरती जे मॅग्नेट आहे, लोहचुंबक आहे, लाल किल्ल्याचं, तिथेच तो क्ल्यू होता. वहिनी, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, Thank you. अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट वस्तू. अभिनंदन. अरे बापरे, हंडी एवढी कशी भरली? सगळ्यांनी आरोप केलेत, तुम्हाला माहितीये का? हा, कोणी केले कोणी असतील. कोणी कोणी केले असतील सांगा आरोप. मी आता नावं सांगणार नाही कुठला आरोप कोणी केलाय. तुमचा स्वभाव खूप फटकळ आहे. फटकळ आहे? मला तर असं वाटत नाही की फटकळ आहे म्हणून. आरोप मान्य आहे की नाहीये? नाही, मला तर हा आरोप मान्य कोणीतरी नाही. केलेला आहे. हा, तुम्हाला मान्य आहे हा स्वभाव? नाही. केवढा तरी ना निबंध लिहिलाय, मला थोडं फिल्टर करून वाचावं लागतं. तर एखाद्या दिवशी घरात जेवण जास्त झालं हा. आणि जर कोणी म्हटलं की हे राहू दे, आपण ते उद्यासाठी ठेवू, तर तुम्ही म्हणता की ते फेकून दे सर. असं मला तर वाटत नाही. खूप असेल तर मी ठेवून देते, जर अदरवाईज थोडंसंच असेल. हा आरोप मान्य आहे का तुम्हाला? असं मला तर हे मान्य नाहीये की जर खूप असेल वगैरे तर आरोप मान्य आहे का? असं थोडंफार उरलं तर मी फेकते, असं काही नाही. आरोप मान्य आहे का? असं पूर्णपणे मान्य नाहीये, पण थोडासाच आहे. हा. तुम्हाला मान्य आहे? मला अंदाज आहे कोणी केलाय. आईनी केला असेल माझ्या. नाही हो, नाही हो. अरे नाही हो, कशाला ढकलताय त्या आईवर? पण असं होतं की ती म्हणजे हा आरोप जरी असला ना तरी हा आरोप हा मान्य आरोपच आहे आहे. का? हा मान्य आहे, कारण तिला ना मान्य आहे. हा, तिला फ्रेश जेवण अहो, खायला एक आवडतं. मिनिट हो, थांबा हो. आरोप मान्य आहे? तुम्हाला मान्य आहे? तुम्हाला मान्य नाही? फारशी. मला तर हा खूप असेल तर मी फेकत नाही. थोडं थांबा, असेल तर पुढची चिठ्ठी घेतो. हा, ठीक आहे. तुम्ही मग अशी आई म्हणालात ना, आई, हा किती तुमचा अंदाज बघितला, कधी कधी खोटा होतो, चुकीचा ठरतो. आईने किती छान लिहिलंय. आदर तिथ्य चांगलं करते, थोडस कमी बोलते, पण आवडती सून आहे. नाही ते तर आहे. काय मग अशी काय कुठला आरोप आईवर? मुद्दाम आई वाचून दाखवलं. हे बघा, हे बघा, हे बघा, सासूबाई. थांबा, सासरे बुवांचं काय मस्त आहे बघा ना. नॉनव्हेज पटाईत असल्यामुळे मी जाम खुश आहे. सासरे बुवांनी मुद्द्याचं लिहिलंय. कोकणातली सून आहे ना. हा, तेच तेच. आपण कंजूसपणा करता. कंजूस पण मान्य आहे का? तिकडे रागाने बघू नका. नाही, रागाने नाही मला बघत घाम आहे. फुटतो. नाही, रागाने नाही बघत आहे. पण असं नाही वाटत मला तर मी कंजूसपणा करते म्हणून. हा आरोप कोणी केलाय माहितीये का? हा. भांडणच लावतो. मोठ्याने बोला. भाऊ. म्हणजे मी क्लिअर का केलं? बाबा हा सासरच्यांचा आरोप नाहीये, माहेरच्यांचा आरोप आहे. बरं आता मला सांगा, इतके आरोप झाले, तुमचं काय म्हणणं आहे? आता बोला. नाही, हे तुम्ही आता लास्ट बोललात त्याच्याशी मी थोडंफार सहमत आहे. बरोबर. आणखीन बाकी तर इतके कोणते आरोप असं मला तर वाटत नाही की मी आहे तशी म्हणून. बरं. बस. पण ते भावाने जे काय प्रेम. हा, ते भावाने लिहिलंय ना, म्हणून ते तसं आहे. बाकी काही नाही. बाकी कोणी लिहिलं ते भावा बहिणींचं तर राहत तसं. हो का? हा. बरं तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांवर? नाही हे म्हणजे जसे कोणाबरोबर आपले इन्स्टन्सेस आले असतील त्याच्यावरनं सांगितलं लोकांनी. पण काही काही आरोप खरे आहेत. बरं मला पटकन सांगा, वैदिनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? स्वभावात तर मला असं वाटत नाही. म्हणजे काही सवयी आहेत त्याच्यात जरूर, पण स्वभावात नाही. सवयी कुठल्या? जसं आता शॉपिंगची वगैरे खूप हाऊस आहे, पण ही शॉपिंगला जाईल तर हिला एकटं जायचं नसतं. तुम्ही चला, आणि आता माझं काम असेल, ऑफिस असेल, काही असेल, पण तुम्ही आलेच पाहिजे. आणि ह्याला तो हट्टीपणा म्हणतात. कळलं? पुढे. नाही, तशी खूपदा नाही, मी जातीपणा. ऐकतोय माऊली, मी ऐकतोय ना. मी कुठं काय बोललो? हा अजून एक आहे, जसं की आता हिला गाडी वगैरे येते, 4 व्हीलर येते, ती शिकली, पण तरीही चालवत नाही. का हो? कुठेही जायचं असेल तर ती मलाच ड्रायव्हर म्हणून चला.
नाही चालवते खूपदा, गार्डनला वगैरे जायचं असेल तर घेऊन बरं जाते बरं बरं असं. बरं. आता हे आरोप आहेत, त्या आरोपांमध्ये उद्यापासून बदल करायचा असेल तर कुठला करणार? हाच की गाडी चालवत जाईन, यांना थोडा कमी त्रास देईन, आणखीन घाई थोडी कमी घाई थोडी कमी करेन. तिला घाई तर मी पटापट करते, कामं करायची करायची सवय सवय आहे. आहे. तेवढा स्पीड कमी कर. नाही हे बदल नक्की होतील. पण आता यानंतर चित्र काढायची आहेत आणि ती चित्र सगळे ओळखून बक्षीस मिळवून देणार का वहिनींना, बघूया. अभिनंदन अभिनंदन. चला, ह्याच्यात नांगर कुठे तुम्हाला दिसला सांगा हो. नाही पण चला अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. तुम्ही इकडे या. बोलायचं नाही कोणी. सांगा. 1. दुसरं उत्तर 10, 9, 8, 7, 4, 3, 2, 1. हा जांभूळ. अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही देता. बोलायचं नाही. थांबा. अभिनंदन. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. हे दोघेही बोललेले आहेत, आता तुम्ही बोला. जावई त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते खूप हुशार आहेत, खूप प्रेमळ आहेत, कोणत्याही गोष्टीत कधी मागे नसतात. चांगले म्हणजे कुठलीही गोष्ट करायची झाली तरी आघाडीवरती असतात. हो हो, असे खूपच छान आहेत, हुशार आहेत. पाठीमागे द्या. सून खूपच छान आहे. हो ना. तिच्या आईवडिलांनी एवढं तयार करून पाठवलं की मी खूप समाधान. हो ना. मेड फॉर इच अदर आहेत दोघे. हो. खुश आहात तुम्ही? खूप सुंदर. मला तुम्हाला विचारायचंय दोघांना की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? असं क्षमा मागण्यासारखं तर काही नाहीये, पण मागायची झाली तर मी माझे आई वडील, माझे सासू सासरे यांचीच मागेन. आणि तुम्ही? तुम्ही बघाल तर हे दिल्लीला होते माझ्या भावाकडे काल, आणि आम्हाला म्हणजे हार्डली 10 तास होते आमच्याकडे, 15 तास. पण हे दिल्लीवरून आले तर एवढं आमचं हे आहे, ते फ्लाईटनी आले हा जस्ट प्रोग्राम अटेंड करायला. कारण आम्हाला सगळ्यांना म्हणजे होम मिनिस्टर खूप वर्षापासून अशी खूप एक आवड आहे. हिला तर म्हणजे मला तर इच्छा होती, कारण मी 10वीला आय थिंक होते त्या वेळेपासून झी मराठी आपलं होम मिनिस्टर चालू आहे. आणि तेव्हापासून मला कुठेतरी वाटायचं की म्हणजे माझं लग्न झाल्यावर सुद्धा मी माझ्या घरी बोलवेन. लग्न झाल्यावर जर मला पहिली गोष्ट बोलली असेल तर मी यांना बोलले होते मिनिस्टर मध्ये की, पार्टिसिपेट. आणि मी नेहमी बघते, मी तेव्हा बोललो की तू माझ्याशी लग्न केले की होम मिनिस्टर मध्ये पार्टिसिपेट करायला लग्न पार्टिसिपेट करायला लग्न केलं आणि म्हणूनच ती पैठणी घेऊन आता आम्ही यांच्या घरी दाखल झालेले आहोत. काय विलपॉवर असते बघा एकेकाची. तेव्हा या दोघांनाही खूप शुभेच्छा देऊया. या शुभेच्छांबरोबर घरातल्यांना शुभेच्छा. आणि 10वीत असताना शाळेत बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचे साक्षीदार दोन्ही कुटुंब म्हणजे सासर माहेरचे सगळे आहेत. त्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.